भाजीपाला संशोधन मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। संशोधनाची भविष्यातील वाटचाल। व्यापारी भाजीपाला पिकांमध्ये कांदा, टोमॅटो, वांगी, भेंडी व मिरची जास्त उत्पादन क्षमता, चांगली गुणवत्ता, किडी व रोगास प्रतिकारक्षम अशा सुधारित व संकरित वाणांची निर्मिती करणे। परदेशी भाजीपाल्याच्या योग्य पिकांची येथील हवामानातील उपयुक्तता तपासणे व त्यांचे वाण विकसित तयार करणे। उदाहरणार्थ ब्रोकोली, लिव्हटस तसेच सेंद्रिय शेती तंत्रज्ञान विकसित करणे, एकात्मिक रोग व कीड नियंत्रणाच्या पद्धती विकसित करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या पद्धती विकसित करणे, मशागतीचे तंत्र विकसित करणे तसेच आधुनिक अवजारांचा शेतीत उपयोग करून घेणे। हरितगृह तंत्रज्ञान विकसित करणे, उदाहरणार्थ ढोबळी मिरची, चेरी टोमॅटो, काकडी, ब्रोकोली इत्यादी। ठिबक अविद्राव्य खते देणे व पाण्याचा कमीत कमी वापर याबाबत सखोल संशोधन करणे। जैविक खते, जैविक कीटकनाशके व जैविक रोगनाशके यांच्या वापराच्या शिफारसी विकसित करणे। भाजीपाला पिकांच्या काढणीनंतरचे तंत्रज्ञान विकसित करणे। भाजीपाला पिकाच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी लागणाऱ्या सुयोग्य जाती संग्रहित करणे व त्यांचा वापर पैदास तयार करणे। मालाची मूल्यावधी, जैवतंत्रज्ञान शास्त्र इत्यादी बाबतच्या संशोधनास चालना देणे। भाजीपाल्यावरील प्रक्रिया। दरवर्षी वाया जाणाऱ्या 20 ते 40% भाज्यांवर प्रक्रिया करून त्याच्यापासून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठा काबीज करता येतील। आपल्या देशातील एकूण भाज्यांच्या उत्पादनाच्या 1% मालावर प्रक्रिया केली जाते। देशातील या प्रक्रिया उद्योगाची कार्यक्षमता कमी असल्यामुळे ती वाढविण्यास फार वाव आहे। प्रगत राष्ट्रात त्यांच्या एकूण उत्पादनाच्या 60 ते 70% मालावर प्रक्रिया केली जाते। यावरूनच भाजीपाल्याच्या प्रक्रियेलाही आपल्या देशात भरपूर वाव आहे। असे दिसून येते की शिवाय प्रक्रिया केलेले हे पदार्थ निर्यात करून आपण त्यांच्यापासून परकीय चलनही मिळवू शकतो। भाज्या हवाबंद डब्यात, मुरंबा कारल्यांचे लोणचे, मिरचीची लोणचे इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ बनविला जातात। भाजीपाल्याची निर्यात। ताज्या भाज्या आणि त्यापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थाच्या निर्यातीसाठी असणारी बाजारपेठ ही फार मोठी असून आज होत असलेल्या निर्यातीच्या 5 पट निर्यात करण्यास वाव आहे। निर्यात होणाऱ्या भाज्यांमध्ये बटाटा, लसूण, कांदा, काकडी, हिरवी मिरची, मुळा, भोपळा, कारले, भेंडी, कोबी व फ्लावर यांचा समावेश होतो। भाज्या आयात करणाऱ्या देशांतील युरोपातील देश, सौदी अरेबिया, कुवेत, इराण आणि आखाती देशांचा समावेश होतो। भारतातून निर्यात होणाऱ्या भाज्यांमध्ये प्रामुख्याने कांदा, भेंडी, दुधी भोपळा, मिरची, कारली व इतर भाजीपाल्यांचा हिस्सा खूपच कमी आहे। त्यामुळे भाज्यांच्या निर्यातीत खूप वाव आहे। भाजीपाला निर्यात करताना घातक अवशेषांचे प्रमाण, चांगले रस्ते व वाहतुकीच्या सोयी, विविध देशाच्या बाबीचा काटेकोरपणे अभ्यास करून निर्यात वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे। प्रतवारी केल्याशिवाय आता कांदा निर्यात करता येत नाही। निर्यातीसाठी कांदा त्या देशाच्या गरजेनुसार ठराविक आकाराच्या गोणीत भरून त्यावर प्रतवारी ग्रेड निर्देश करणे आता कायद्याने बंधनकारक आहे। इतर भाजीपाला सुद्धा निवडून प्रतवारी लावून व्यवस्थित पॅकिंग करावा लागतो व आकारमानाप्रमाणे त्याची 5 किंवा 10 किलो या प्रमाणात बॉक्समध्ये व्यवस्थित भरून चांगले पॅकिंग करणे गरजेचे असते। मालाचा उत्कृष्ट दर्जा आणि मागणीप्रमाणे सततशीर पुरवठा चालू ठेवणे हे निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे।